शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर मकई पिकामध्ये सुरुवातीला डीएपी वापरले तर आपल्याला सुरुवातीची वाढ वेगाने होताना दिसते आणि मुळांची संख्या पण वाढते. मित्रांनो, यामध्ये आपल्याला नायट्रोजन 18%, फॉस्फरस हे 46% पाहायला मिळते. मित्रांनो, फॉस्फरस हे जास्त असल्यामुळे मुळांची संख्या वाढताना दिसते आणि मुळे खोलवर जातात आणि मजबूत पण बनत असतात. व मित्रांनो, हे जमिनीमधून पाणी आणि अन्नद्रव्य शोषण्याचे प्रमाण पण वाढवते आणि सुरुवातीची वाढ वेगाने होते व उगवण झाल्यानंतर सुरुवातीची वाढ पण आपल्याला जोमदार होताना दिसून येते व हिरवेगारपणा वाढवते आणि झाडाची तंदुरुस्ती पण सुधारण्यास मदत करत असते. सुरुवातीचा ताण पण कमी करते व मित्रांनो, कणसांची संख्या आणि आकार पण वाढतो आणि झाडाची वाढ चांगली झाल्यामुळे दाणे पण भरगच्च येतात आणि उत्पादन वाढण्यास पण हे मदत करत असते. मित्रांनो, हे ऊर्जा वाढवते, त्यामुळे प्रकाश संश्लेषण पण सुधारते आणि झाडाची एकूण कार्यक्षमता पण वाढण्यास हे मदत करत असते व रोग व प्रतिकूल परिस्थितीमध्ये पण हे सहन करण्याची ताकद वाढवते आणि दुष्काळ किंवा पाण्याचा ताण असेल अशा परिस्थितीत पण झाड हे टिकून राहत असते. व मित्रांनो, हे डीएपी हे उत्पादन वाढवण्याचे काम करत असते व मित्रांनो, याचे प्रमाण हे आपल्याला एकरी 50 ते 60 किलो घ्यायचे आहे. अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, फॉलो नक्कीच करा. धन्यवाद.